धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या आणि राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यभूमीत मी राजेंद्र गायकवाड तुम्हा तेली परिवाराचं सहर्ष स्वागत करतो. या अगोदर आपण रायगड पाहिला असेल किंवा रायगड पाहिला नसेल तरी तर रायगड पाहायचं म्हणजे रायगडाची जी महत्वाची स्थळं आहे त्या स्थळांची माहिती घ्यायची. तर रायगड हा त्या काळात प्रामुख्याने जावळीच्या खोऱ्यात आहे. जावळीच्या खोऱ्यात आपण सगळ्यांनी पुस्तकात जावळीचं खोरं वाचलं. सर पुस्तकात जावळीचं खोरं वाचलंय नेमकं कुठे येतं तर या बाजूला साताऱ्यातला प्रतापगड येतो. त्या प्रतापगडाच्या पायथ्यापासून रायगडाच्या उत्तरेला एक डोंगर आहे ज्याला कोकण दिवा म्हणतात. तर त्या प्रतापगडाच्या पायथ्यापासून कोकण दिवापर्यंत खाली जो सगळा भूभाग पाहिला मग त्या भागाला जावळीचं खोरं असं म्हटलं जायचं. पर्याय रायगड हा जावळीच्या खोऱ्यात यायचा. या रायगडाची समुद्र सपाटीपासूनची उंची 2851 फूट आहे. आणि आता जे काय तुम्ही रोपवे प्रोजेक्टहून सोडून वर आलात ना त्याच्या लोअर स्टेशन पासून वरपर्यंत 1375 फूट उंचावरती म्हणजे जवळजवळ 150 मजली इमारत सोडून तुम्ही 4 मिनिटात किल्ले रायगडावरती पोहोचला. सर जिथून आपण किल्ला पाहायला सुरुवात केली खरं तरी किल्ल्याची मागची बाजू आहे. याची समोरची बाजू मी तुम्हाला पुढे गेल्यानंतर दाखवणार आहे. या गडाचं पूर्वेकडचं लास्ट टोकाने इकडे बाळा पूर्व दिशेत गडाची त्याला भवानीचा कडा म्हणतात. पश्चिमेच्या लास्ट टोका तुम्ही रोपवेने चढून वर आलात ना सर याचा शेवटचा कडा सरळ इकडे मागे हिरकणीचा बुरुज हिरकणी माहित आहे ना हिरकणीचा बुरुज दक्षिण जलाष्टोका ज्या ठिकाणी हा रोपवे प्रोजेक्ट याला काळकायचा खळगा म्हणतात आणि उत्तर जलाष्टोका त्याला टकमुक टोक म्हणतात. या चारी टोकांमध्ये रायगडचा वरचा जो पठारी भाग आहे पठारी भाग जवळजवळ 100 एकरामध्ये वसलेला 100 एकर. त्यामुळे रायगड जर पूर्ण पाहायचं असेल तर 2 दिवस देखील कमी पडतात. एवढा मोठा रायगड आहे. या रायगडाला जशी 14 नावे पण महाराजांच्या ताब्यात येण्यापूर्वी सर याला रायरीचा डोंगर म्हटलं जायचं. रायरी ही रायरी महाराजाने 15 मे 1656 ला जावळीच्या मोर्यांकडून आपल्या ताब्यात घेतली. इथे आपल्याला हिंदवी स्वराज्याची राजधानी बसवायचं आहे या हिशोबाने आर्किटेक्ट हिरोजी इंदुलकरांकडून या गडावरती 300 इमारतीचं बांधकाम केलंय. त्या 300 इमारतीचेच काही तुटलेले भाग आता आपण पाहण्यासाठी निघालो. सर तुटलेले काव राजस्थान मधले गड किल्ले अजून सुस्थितीमध्ये आहेत. बरोबर ना सर अपवाद मॅडम अपवाद फक्त महाराणा प्रतापचा बाळा चित्तोडगड सोडला ना तर राजस्थान मधले बहुतेक गड किल्ले सुस्थितीमध्ये आहेत. मग आपल्या महाराष्ट्रातलेच सगळे का तुटलेत आपल्याला माहित असेल सर की इंग्रजांनी मराठी सत्तेचा ऱ्हास केला बाळा. इंग्रजांनी मराठी सत्तेचा ऱ्हास केला आणि मराठ्याने इंग्रजांना शेवटपर्यंत लढा दिला. कारण या उक्तीप्रमाणे कदाचित युक्ती तुम्ही ऐकली असणार. अंधाराला घाबरत नाही कारण त्याला उजेडाची साथ आहे. मोडेन पण वाकणार नाही. ही मराठ्याची जात आहे. या उक्तीप्रमाणे मराठ्यांनी इंग्रजांना शेवटपर्यंत लढा दिला आणि इंग्रजांनी मराठ्यांचे कुठलेच गड किल्ले ठेवले नाही. रायगड देखील त्याच्यातून वाचून असतात बाळा. 10 मे 1818 ला इंग्रजांचे 2 अधिकारी कर्नल पार्थर आणि मेजर हॉल यांनी रायगडावर बंबार्डिंग करून रायगड उद्ध्वस्त केला. तेव्हा रायगड इतिहासातल्या नदीप्रमाणे 11 दिवस जळत होता. त्या 11 दिवसामध्ये रायगडावरील लाकडी काम पूर्ण जळून गेले. त्यामुळे गडावर पाहायला मिळतात इमारतीचे तुटलेले चौथरे, दगडांच्या आणि विटांच्या भिंती. यावरून कल्पना करायची आहे की त्या काळातलं बांधकाम कशा तऱ्हेचं असेल आणि किती मजबूत असेल. आताच आपण सगळे ज्या दरवाजातून मध्ये आलात ना मला विचारत होती ताई तू हा जो दरवाजा ना समोरचा मेना दरवाजा त्या काळात मेना आणि पालखी असे 2 प्रकार असायचे. मेना आणि पालखीतला फरक माहितीये का तुम्हाला? हा शाबास. मेना स्त्रियांसाठी आणि पालखी पुरुषांसाठी. मेना बंद पालखी उघडी. मेना लहान पालखी मोठी हा मेन्यात पालखीतला फरक आहे. म्हणजेच राजवंशातील स्त्रिया किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राण्या मेण्यातून बसून या दरवाजातून येत जात होत्या म्हणून हा मेना दरवाजा. याच्या विरुद्ध दिशेला आहे तो पालखी दरवाजा. हा मेना दरवाजा पलीकडे पालखी दरवाजा आहे. ही जी तुमच्या समोरची माझ्या मागची जी भिंत आहे ना ही भिंत मेना दरवाजातून निघून पालखी दरवाजा संपलेली आहे. आणि या भिंतीच्या मध्ये एकाला एक लागून वेगवेगळी अशी इमारतीची तुटलेली 6 दालनं आहेत. 6 आहेत ना दालनं. या 6 दालनांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या राण्यांच्या महलाचा भाग म्हणतात. आता प्रश्न उपस्थित होतो सर जर का रायगडावर 6 दालनं तर मग आपल्या महाराजांना राण्या तरी किती होत्या माहिती आहेत का तुम्हाला? किती तरी माहिती असतील तर सांगा नाही तर मी सांगण्यासाठी चालूय. ताई महाराजांना 8 राण्या होत्या. लक्षात ठेवायचं आता किती राण्या होत्या? 8.
सई, स्वैरा, सगुणा, सकवार, काशीबाई, पुतळाबाई, लक्ष्मी, गुरुमंताच्या 8 राण्या. सरी 8 राण्या त्या काळात त्या सरदार घराण्यातल्या मुली. कोणते सरदार? निंबाळकर, विचारे, मोहिते, इंगळे, गायकवाड, जाधव, पालकर अशा सरदारांच्या मुली. त्या सरदाराच्या मुलीशी लग्न केल्यामुळे तो सरदारहून आपल्याला मिळेल, आणि तसं झालं नाही तर तो कमीत कमी आपल्या विरोधात तरी जाणार नाही ना. म्हणून महाराजांनी 8 राण्या केल्या. समजलं बाळा? का महाराजांनी 8 राण्या केल्या? सरदार जोडण्यासाठी. चला ठीक आहे, सरदार जोडण्यासाठी महाराजांनी 8 राण्या केल्या. हे आपल्या राजांचं त्या काळातलं राजकारण. पण मी तर सांगतोय गडावर 6 दालनं, बरोबर ना? म्हणजे 6 राण्यांसाठी 6 मालाच्या बागताई, बरोबर की नाही? मग इथं तर 8 राण्यांना 6 दालनं, मग 2 राण्या कोणीकडे राहत होत्या? तर एका राणीचं निधन महाराजा गडावरती राहायला येण्यापूर्वीच राजगडावर झालं. तर सईबाई संभाजी महाराजांच्या मातोश्री बाळा आधीच गेल्या, आणि पुतळाबाई ह्या जिजामातेंच्या सेवेसाठी रायगडच्या पायथ्याशी पाचाडला राहत होत्या. 6 राणी ते रायगडावरती राहत होत्या, आणि ते 6 राण्यांसाठी 6 महलाच्या बाग आहेत. त्यापैकी हा एका राणीचा एक महल. या राणीवशामध्ये पाहण्यासारखी गोष्ट काय माहिती आहे का सर? या राणीवशाच्या पाठीमागच्या बाजूला बाथरूमची व्यवस्था आहे. आपण आधुनिक पद्धतीची टॉयलेटची भांडी वापरतो ना, 350 पावणे 400 वर्षापूर्वी तेच टॉयलेटचं भांडं दगडाचं होतं. म्हणजे आत्ता जरी आपण वापरत असलं तरी नवल नाही. राजांच्या काळामध्ये टॉयलेटची भांडी होती. हेच भांडं इंग्रज आपल्याकडून पाहून गेले, थोडंसं मॉडिफाय झालं आणि जास्त किमतीने माघारी आपल्याकडे आले. 400 वर्षापूर्वी आपल्याकडे टॉयलेट होते सर. टॉयलेट म्हणून टॉयलेट हे स्थापत्यकलेचं उत्तम उदाहरण म्हणून त्याची रचना पाहणं गरजेचं आहे. पण आपण एक टॉयलेटची रचना पाहून घेऊ आणि मग किल्ल्याचा पुढचा भाग पाहण्यासाठी जाऊ. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय.